मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी. घेण्यात आले 3 मोठे महत्त्वपूर्ण निर्णय. जाणून घेऊया कोणते मोठे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पहिला आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग. मित्रांनो, मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित, विनाअनुदानित, अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या व शिक्षण संस्थेचे अर्जावर शासन निर्णय 27/3/2024 व दिनांक 6/9/2024 नुसार गठीत करण्यात आलेल्या अपीलीय प्राधिकरण यांच्या निर्णयाच्या विरुद्ध अपील दाखल करण्याकरता राज्यस्तरीय तक्रार समितीचे गठन करण्यास मान्यता देण्यात येत आहे. दुसरा आहे महसूल व वन विभाग. मित्रांनो, कर्तव्य बजावत असताना प्राणघातक हल्ल्यामुळे मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदान मंजूर करण्याबाबत मंजुरी देण्यात आलेली आहे. तिसरा आहे महिला व बाल विकास विभाग. शासकीय सेवकांची त्यांच्या 50 ते 55व्या वर्षानंतर सेवेत राहण्याची पात्रता तपासण्याबाबत निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. आणि चौथा आहे सामान्य प्रशासन विभाग. यामध्ये स्वीयेतर सेवेत कार्यरत अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या तसेच नियोक्त्यांच्या UPSच्या अंशदानाच्या रकमा भरण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नवीन ड्रॉविंग अकाउंट उघडण्यास मान्यता देण्यात येत आहे. तर मित्रांनो, माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा, व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा आणि आपल्या चॅनलला आपण अजून सबस्क्राईब करत असेल तर नवनवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.